नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीस PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स. तर आज 17 मे ओके 2026. तर आज बघा JEE ॲडव्हान्सचा पेपर आहे ऑनलाईन मध्ये. वाईचा बोलो हा यांना हा सर कोण करतं कंडक्ट? आपलं NTA करतो. ओके, नॉट अ ट्रस्टेबल एजन्सी, नॉट भाई साहब. बट सर काम सर त्या प्रकारचं करत आहेत एजन्सी. ओके, NTA नॅशनल टेस्ट एजन्सी, बट नॉट ट्रस्टेबल सर ती काम करत आहे सध्याच्या काळामध्ये. सर नीटचा पेपर लीक झाला सर. ओके, आता सर आज 17 मेला सर कोणता पेपर? JEE ॲडव्हान्सचा पेपर आहे हा, तरी किमान नीट कंडक्ट करावं. यस ऑर नो? यस सर. हा सर पेपर ऑनलाईन असतो. ओके, कम्प्युटर बेस्ड सर पेपर असतो, ऑनलाईन सर बेस्ट पेपर असतो. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. सर मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये 16% मार्क्स सर अचीव केले होते. रिमेंबर? ओके सर. कोणत्या एक्झामला? JEE ॲडव्हान्सला. रिमेंबर? ओके जी ओके. तर भाई साहेब आज आपला पेपर आहे JEE ॲडव्हान्सचा. तर सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा और बेस्ट ऑफ लक. रिमेंबर? ओके. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये सर आपण एक PYQ पाहणार आहोत. सर तो पेपरला येऊ शकतो. रिमेंबर? ओके. बट सर कोणी माझ्यावर क्लेम टाकू नका पेपर लीक केला म्हणून. रिमेंबर भाई साहेब? ओके. जर कधी हा जर क्वेश्चन आला पेपरला आजच्या तर गेम होऊ शकतो. ओके, रिमेंबर? त्यामुळे सर जरा स्ट्राईकमध्ये राहा. अरे हा यांना हा सर. तर भाई हा PYQ सर विचारलेला आहे PYQ मध्ये, मीन्स प्रिव्हियस इयरला. रिमेंबर? तर सर हा शक्यता असते किंवा सर या टाईप सर क्वेश्चन येतो पेपरला, म्हणून सर लक्ष देऊन ऐका. ओके, असं पेपर आहे आपला. रिमेंबर? त्यामुळं अरे हा यांना हा सर. तर ऐका सर क्वेश्चन आपला कसा प्रकारचा आहे. तर आर्मी व्हेकल, बहुत ही बढ़िया बात. ओके, इंडियन आर्मी. Okay, the proud of them. Remember? Okay. Army vehicle of mass 1000 kilogram is moving at the velocity of 10 meter per second. Okay, भाई साहब. मजा आया क्वेश्चन पढ़ के. Okay. And the acted open of a forward force of 1000 Newton due to the engine. Okay, बस इंजिन डीजल मार्क झाले. ओके, 3 रुपये. रिमेंबर? ओके, इंजिन किसका इंजिन भाई साहब? हमारे व्हीकल का इंजिन, डीजल का. ओके, अरे हाँ यार ना हाँ सर. एंड रिगार्डिंग फोर्स ऑफ 500 न्यूटन ड्यू टू फ्रिक्शन व्हाट विल बी द वेलोसिटी ऑफ 10 सेकंड. बहुत ही बढ़िया क्वेश्चन, बट सर खूप अवघड क्वेश्चन आहे. ओके, अँड क्रिटिकल थिंकिंगचा क्वेश्चन आहे. कारण सर JEE मीन्सला अँसर ॲडव्हान्सला कोणताही सोपा क्वेश्चन येत नसतो. ओनली कॅल्क्युलस, मॅथ, ओके, अँड फिजिक्स. यस ऑर नो? यस. न्यूमेरिकल व्हॅल्यू सर जी ही सर खूप महत्त्वाची आहे JEE ॲडव्हान्सला आणि सर मीन्सला. रिमेंबर? ओके सर. सोपा तो क्वेश्चन बट अवघड असतो. बोर्ड सर क्रिटिकल होता है क्वेश्चन, बहुत ही क्रिटिकल. रिमेंबर? तर बघा सर क्वेश्चन कशा प्रकारचा आहे. अ व्हेकल ऑफ मास. आपला सर गिवन डाटा सर काय दिलाय बघा. अ व्हेकल ऑफ मास दिले बघा सर. व्हीकल ऑफ मास M इज इक्वल टू 100 किलोग्राम. भाई साहब आर कितना किलोग्राम? 100 किलोग्राम. अँड सर पुन्हा काय दिलं आपला? वेलॉसिटी. कोणती सर? वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी म्यू इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. नंतर सर आपला काय दिले पहा. नंतर सर दिला आपला F इज इक्वल टू मीन्स फोर्स ऑफ देम. F1 इज इक्वल टू 1000 न्यूटन अँड F2 इज इक्वल टू मीन्स सेकंड नंबर फोर्स इज इक्वल टू 5000 न्यूटन. रिमेंबर? सॉरी 500 न्यूटन. अरे हा यांना हा सर. नंतर सर आपला दिलंय काय भाई साहब? इंजिन दिलं, इंजिन. ओके, रिमेंबर? ओके. नंतर सर आपला काय दिलं? टाइम. अरे टाइम काय दिला? 10 सेकंद. टाइम काय दिला? 10 सेकंद. चला फाइंड काय करायचंय सर? फाइंड V मीन्स वेलॉसिटी ऑफ दिस व्हेकल. कोणते सर? वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी ऑफ व्हेकल. रिमेंबर? ओके. आठवा सर न्यूटन सेकंड लॉ का फर्स्ट लॉ भाई साहब? फर्स्ट लॉ आठवा. सर काय म्हणतो लॉ सर? तो सर तुला अशा प्रकारे म्हणतो V इज इक्वल टू म्यू प्लस AT मीन्स वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सलरेशन इनटू टाइम. द फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन साहब जी. रिमेंबर? ओके. त्याच्या वाचून ना पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन आता किंवा रिमेंबर करा सर. क्वेश्चन लई महत्वाचा टॉपिक आहे, लई सर महत्वाचा क्वेश्चन आहे. अ मास ऑफ व्हेकल 100 किलोग्राम. वेलॉसिटी कोणती? इनिशियल वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड अँड फोर्स upon 1000 Newton and second force 500 Newton. Okay, after velocity 510 second. Remember? Okay, लिहा सर फॉर्म्युला.
या सर velocity is equal to, अरे काय लिहायचं भाई साहब, velocity is equal to mu plus at बट मॉडिफाइड फॉर्म्युला. अरे काय v मतलब फाइनल velocity is equal to इनिशियल velocity. रिमेंबर भाई साहब, हे सर कोणतं v मोठं v म्हणजे फायनल आहे, इज इक्वल टू इनिशियल आहे प्लस एफ बाय एम प्लस एफ बाय एम इंटू आपलं टाइम टी. रिमेंबर ओके. देयर फोर मध्ये v इज इक्वल टू म्यू का मतलब कितना हमारे 10 मीटर पर सेकंड. रिमेंबर ओके. प्लस मध्ये पण ब्रॅकेट मध्ये लिहायचं भाई साहब एफ. ओके एफ बाय एम आहे लिहायचं भाई साहब काय F2 मायनस F1 बाय, अरे बाय आपलं काय सरजी एम किती सरजी 1000 किलोग्राम. रिमेंबर ओके. ब्रॅकेट क्लोज इंटू आपला टाइम 10 सेकंद. सरजी कळालं ओके. दिअर फोर मध्ये v इज इक्वल टू मध्ये म्यू की व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड प्लस मध्ये ब्रॅकेट मध्ये F2 की व्हॅल्यू कितनी भाई साहब आपण सर मागे पुढे लिहूया. ओके. मूळ संख्या सर कोणती आहे 1000 न्यूटन आहे. रिमेंबर म्हणून सर काय करायचं 1000 मायनस करायचं. अरे काय करायचं 1000 मायनस 500 ब्रॅकेट क्लोज बाय मध्ये मास की व्हॅल्यू कितनी 1000 किलोग्राम इंटू आपलं सर काय 10 सेकंद. सर जे कळालं ओके. दिअर फोर मध्ये v इज इक्वल टू 10 प्लस ब्रॅकेट मध्ये 1000 माइनस 500 कितना होगा भाई साहब 500 होगा इंटू में हमारा कितना 10 बाय में हमारा कितना 1000 किलोग्राम. रिमेंबर ओके. दियर फोर मध्ये v इज इक्वल टू आपलं 10 प्लस कितना भाई साहब 500 इंटू 10 कितना 5000 बाय 1000. यहाँ पे ये कट गया, यहाँ पे ये कट गया, कट गया कट गया कट गया कट गया. ओके भाई साहब कट गया. रिमेंबर ओके. दियर फोर मध्ये v इज इक्वल टू 10 प्लस अपना 5. दियर फोर मध्ये v इज इक्वल टू 5 प्लस 10 कितना और 10 प्लस 5 कितना 150 मीटर पर सेकंड. बात छापो दिमाग में. बहुत ही बढ़िया क्वेश्चन था यह भाई साहब. यह पीवाईक्यू में पूछा जा सकता है JEE एडवांस को. रिमेंबर ओके. सर आन्सर काय आला आपलं 15 मीटर पर सेकंड. तर सर्वांना ऑल द बेस्ट. बात छापो दिमाग में इतनी.